मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. क्रीडा व युवा सेवा संचालनालय, भारतीय शालेय खेळ महासंघ व भारतीय सायकलिंग रोड महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय शालेय सायकलिंग रोड रेस क्रीडा स्पर्धेचे आयोजन देवरी येथे दिनांक 23, 24, 25 डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील 14, 17 व 19 वर्ष वयोगटातील शालेय मुले सायकलिंग स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या सायकलिंग स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी गोंदिया यांच्या मार्फत देवरी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातून शालेय विद्यार्थी सहभागी झाले आहे. माझं नाव विनम्र विनय काळे आहे. मी अमरावतीवरून आलेलो आहे. अमरावती विभागाला फर्स्ट सीडनी रिप्रेझेंट करत आहे. सेकंड टाईमसाठी स्टेट लेवल, इंटर स्कूल स्टेट लेवल सायकलिंग कॉम्पिटिशन. इथे यावर्षी रेस ऑर्गनायझेशन खूप चांगलं आहे. पार्टिसिपेंट्स पण, कॉम्पिटर्स पण खूप चांगले आहेत. आणि ही रेस 20 किलोमीटरची होती. 5-5 किलोमीटर्सचे 2 लॅप. आणि वेदर पण चांगलं आहे. पार्टिसिपेट करून चांगलं वाटतं. थँक्यू. इथे चांगलं वाटत आहे. कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट पण चांगलं आहे. सगळं ऑर्गनायझिंग कमिटी पण रिस्पॉन्सिव्ह आहेत. आणि बाकी ऑर्गनायझेशन पण चांगलं. My name is Aditya Praveen Kantade and I am from class 10th from Wardha. I study in Agragram Convent School and I am here for state level cycling race. And my jersey number is 168 and I am under 17 time trial TT. 5.5 or 7.5. Total 15 kilometers and the race is tough for me. So I will try my best to give. मी इथं विभाग स्तरीय झाल्यानंतर इथं स्टेट लेवलला आलेलो आहे गोंदियाला. माझी आता 10 किलोमीटरची रेस आहे, टाईम ट्रायल. इथून आम्ही आता 5 किलोमीटर जाणार आणि 5 किलोमीटर येणार. खूप कॉन्फिडन्स तर आहे. आता तेवढी प्रॅक्टिस पण केलेली आहे आज सर्वांसाठी. कुठून आले आपण? आता आम्ही जालना संभाजीनगर आंबडवरून. डोक्यात असं होतं की बाबा कसं असेल सगळं, पण खूप छान प्रकारे त्यांनी नियोजन केलेलं आहे. रोड चांगला आहे आणि आजची स्पर्धा छान सक्सेसफुल होईल. 300 खेळाडू सहभागी झालेले आहेत आजच्या इव्हेंटसाठी. 14 वर्ष वयोगट मुलं मुली, 17 वर्ष गट मुलं मुली आणि 19 वर्ष गट मुला मुली. टाईम ट्रायल आणि मास्टर्ट अशा 2 क्रीडा प्रकारामध्ये हे इव्हेंट नाशिकवरून आली आहे. विजडम इंटरनॅशनल स्कूल अचीवर ज्युनियर कॉलेज निफाडची आहे मी. आणि आत्ता 10 किलोमीटर माझी रेस आहे. 5 जायचं आहे आणि 5 यायचं आहे. बघू, कॉन्फिडन्स तर आहे, होईल. सावळ्या विठुरायाची पूजा करण्यासाठीची हजारो भाविकांची प्रतीक्षा आता संपली आहे. नवीन वर्षातील पहिल्या 3 महिन्यासाठी येत्या 1 जानेवारी रोजी विठ्ठल रुक्मिणीच्या तुळशी पूजा, नित्यपूजा आणि पाद्यपूजेसाठी ऑनलाईन बुकिंग सुरू केले जाणार आहे. भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरच ऑनलाईन बुकिंग करावे असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे. भाविकांना आता घर बसल्या पूजेची नोंदणी करता येणार आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीच्या नित्य, तुळशी आणि पद्यपूजेमध्ये पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी यासाठी मंदिर समितीने प्रथमच ऑनलाईन बुकिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांकडून मंदिर समितीच्या या नव्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. कृष्ण हरी. 1 जानेवारी 2025 ते 31 मार्च 2025 या 3 महिन्याच्या कालावधीतील श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी माता यांचे सकाळची नित्यपूजा, दिवसातील तुळशी पूजा आणि संध्याकाळच्या पाद्यपूजा या तिन्ही पूजाचे ऑनलाईन बुकिंग प्रणाली मंदिर समितीमार्फत कार्यान्वित करण्यात आली असून त्याची लिंक सर्व इंटरनेट मीडिया, पेपर सर्व ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याबाबतचं इंस्टाग्रामवर मंदिर समितीचे पेज असून त्यासही आपण फॉलो करावे. या पूजा ऑनलाईन करण्यामागचा असा एकच हेतू होता की सर्व भाविक भक्तांना या पूजा पारदर्शकपणे बुक करता येतील. यामध्ये कोणताही हस्तक्षेप होणार नाही. आपण स्वतः पूजा देशातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून बुक करू शकता. याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी मंदिर समितीच्या वतीने आपणास आवाहन करण्यात येत आहे. 4 वर्षापासून जेलमध्ये बंद असलेल्या आरोपीने कल्याण कोर्टात न्यायाधीशाच्या दिशेने चप्पल भिरकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात महात्मा फुले स्टेशनच्या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
किरण भरम असे आरोपीचे नाव आहे. किरण भरम हा आरोपी गेल्या 4 वर्षापासून आधरवाडी जेलमध्ये आहे. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हत्येच्या प्रकरणात त्याला अटक केली होती. तेव्हापासून तो जेलमध्ये आहे. त्याची आज सुनावणीची तारीख होती. तारखेची सुनावणी संपली होती. न्यायाधीशांनी पोलिसांना आरोपीस घेऊन जाण्यास सांगितले. त्याचवेळी आरोपी किरण भरण आणि जोरात बोलला की माझी केस संपवा, मला मोकळे करा. त्याच्या पायातील चप्पल काढून त्याने न्यायाधीशाच्या दिशेने भिरकावली. या घटनेमुळे न्यायालयात एकच खळबळ उडाली. बुलढाण्यातील लोणार ग्रामीण रुग्णालयातील जनरल वॉर्डला आग लागून रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. पैठण येथील हरिभाऊ रोकडे असे मृत पावलेल्या रुग्णाचे नाव आहे. रात्रीच्या दरम्यान कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जनरल वॉर्डमधून धूर निघत असल्याचे दिसून आल्यावर कर्मचाऱ्यांनी लगेच रुग्णालयात असलेल्या अग्निशामक यंत्राद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितली आहे. अटेंडंट यांना वॉर्डमधून धूर निघताना दिसला. त्यामुळे लगेच डॉक्टरांनी आणि ऑन ड्युटीवरती असणारे सिक्युरिटी गार्ड आणि अटेंडंटने लगेच त्या कक्षाकडे धाव घेतली. तर सदर पेशंट जळताना दिसून आला. आपल्या हॉस्पिटलमध्ये लागलेले फायर एक्सटिंग्विशर 3 ते 4 फायर एक्सटिंग्विशर प्रत्येकाने हातात घेऊन सदर रुग्णाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण पेशंट जळालेलं असल्यामुळे आणि ऑलरेडी त्याचं वय खूप जास्त असल्यामुळे सदर दुर्घटनेमध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा भिवंडीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. विरोधात जोरदार घोषणा करीत अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील यावेळी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यानंतर प्रमुख अधिकाऱ्यांनी त्यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय यांच्याकडे निवेदन दिले आहे. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. भूसंपादनाच्या मावेजासंदर्भात सर्व शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये बाधित शेतकऱ्यांना मिळालेला मावेजाचा समावेश होता. मात्र हा मावेजा अत्यंत कमी निश्चित करण्यात आला आहे. शेतीच्या दरापेक्षाही कमी दर शेतकऱ्यांना परवडणार नाही. त्यामुळे महामार्गाच्या भूसंपादनाला विरोध करत पुन्हा नव्यानं जमिनीचे मूल्यांकन करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. असल्यामुळे शेतकरी इथे एकजूट झालेले आहेत. त्याचा निषेध म्हणून धरणे आंदोलन इथे करत आहेत. वास्तविक समृद्धी महामार्गाचं भूसंपादन महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 मध्ये सुधारणा अधिनियम 2016 मध्ये झाली असून त्याचे कलम 19J नुसार प्रक्रिया पार पाडत नसल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचे सर्व हक्क बाधित होत असून आमचे आर्थिक नुकसान व आमचे हक्क अबाधित राहण्यासाठी आर्थिक नुकसान कमी होण्यासाठी आम्ही इथे धरणे आंदोलन करत आहोत. या प्रशासनानं याच्यावर फक्त दडपशाहीने एका प्रकारचे मनमर्जीने आपापल्या हिशोबानं खोटी कागदपत्रे बनवून बनावट निवाडे घोषित करत आहेत आणि खोट्या नोटिसा देऊन शेतकऱ्यांना ताबा सोडण्यात. भाजपाचे नवनियुक्त महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 5 जिल्ह्यातील महसुलीचा आढावा घेतला. यावेळी महसूल अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यात तत्परता वाढवावी, अवैध रेती तस्करी कशी रोखावी यासोबतच विविध विषयांवर चर्चा केली. नागपूर विभागीय कार्यालयाच्या अधीनस्थ जे 5 जिल्हे येतात त्या जिल्ह्याच्या सद्य परिस्थितीमध्ये काय काय महसुली स्थिती आहे याबद्दलचा मी आढावा घेतला आणि या विभागामध्ये ज्या ठिकाणी सरकारकडनं काही निर्णय घेण्याची गरज आहे ते निर्णय घेण्याकरता चर्चा झाली. महसुली अधिकाऱ्यांनी इफिशियंटली आपल्या सर्व्हिसेस वाढवल्या पाहिजे याकरताही चर्चा झाली. खास करून रेती तस्करी जे सुरू आहे त्या तस्करी थांबवण्याकरता काय उपाययोजना केल्या पाहिजे याकरताही चर्चा झाली.
मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काही प्रकरणे प्रलंबित आहे. त्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा लवकरात लवकर व्हावा ही चर्चा झाली. एकंदरीत 11 विषयावर मी आपल्या विभागीय आयुक्त आणि विभागीय आयुक्तांची जी टीम आहे त्यासोबत चर्चा केली आहे. नाही, यामध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या आहे की काही रेतीची नवीन पॉलिसी आणून काही दुरुस्ती करणे आवश्यक आहे. काही रेती तस्कर हे मोठ्या प्रमाणावर संगनमत करून या ठिकाणी रेती तस्करी करतायत. त्याचा तपास आम्ही सुरू केला आहे. मला असं वाटतं की एक चांगली पॉलिसी जर राज्याला मिळाली, देशातली उत्तम पॉलिसी जी असेल आणि जी सर्व कायद्यांना सुरक्षित ठेवून तयार करून आताची पॉलिसी आणि नंतर येणारी पॉलिसी जी जे प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाच्या लाभार्थी असतील किंवा मोठे मोठे बांधकाम असतील, शासकीय बांधकाम असतील, त्यांना मागणी एवढी रेती उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. ती पूर्ण करण्याकरता आम्ही काम करणार आहोत. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमराइड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।